नमस्कार मंडळी, काय कसं चाललं आहे? तर मी आहे किरण. सुरुवात करतो एका सिरीजला, म्हणजे झालं आता जुनं 1 वर्षापासून मी हा रुटीन फॉलो करतो आहे. मला माहीत नव्हतं की याला हे ओमाड वगैरे असं काहीतरी म्हणतात, ज्याचा अर्थ असा असतो की 1 मील अ डे. एका दिवसाला फक्त एकदाच जेवायचं किंवा 1 मील तुम्ही 2 पोर्शनमध्ये खाऊ शकता. आणि हा रुटीन मी जवळ 1 वर्षापासून फॉलो करतो आहे. आणि मला त्याने आठवत, म्हणजे मी बघितलं पण नाही आहे की अजून कोणी आहे इन्फ्लुएन्सर वगैरे किंवा कोणी जो हा रुटीन सेम फॉलो करतो आहे जो मी फॉलो करतो आहे. फक्त एवढंच आहे की यामध्ये मी आधी प्रोटीन इंटेकचा विचार करत नव्हतो, पण आता या 7 ते 8 महिन्यामध्ये मला फिजिक जरा बनवायची आहे माझी चांगली, त्यामुळे मी प्रोटीन इंटेकचा पण विचार केला आहे आणि त्यासाठी मी त्यामध्ये स्कूप ऑफ वे ॲड केले. सो बघूया कसं होतं आहे. तर तुम्ही मला पागल म्हणू शकता, पण करावं लागतं, काहीतरी वेगळं असं करावं लागतं आणि त्याचा फायदा पण आहे. आणि मी रिकमेंड करणार पण नाही की तुम्ही कोणी करावं यातलं काही, कारण की मला नाही माहीत की प्रत्येकाची बॉडी, तुमच्या कोणाची बॉडी याला सपोर्ट करायला की नाही 1 डे मील डायरेक्टली अचानक भयानक जर तुम्ही सुरुवात केली तर. आणि ह्या संपूर्ण सिरीजमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी हा रुटीन कसा फॉलो करतो. कारण की खूपदा असं झालं की खूप साऱ्या लोकांनी मला विचारलं की किरण तू काय करतो आहे, असं एवढा कसा बारीक झाला, काय खातो, आम्हाला पण सांग ना डाएट. पण मी त्यांना रिकमेंड करतो प्रत्येक वेळेला की मी जे फॉलो केले किंवा करते ते तुम्ही करू नका, त्याची काही गरज नाही आहे. मी थोडा एक्स्ट्रीम लेवलला जाऊन करतो आणि माझी बॉडी सपोर्टसुद्धा करते प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक वेळेला, न मला काही त्रास होता. ते तुम्हाला होऊ शकतो, त्यामुळे मी कोणालाही रिकमेंड करत नाही. फक्त पण एवढंच आहे की हे करणारा मी एकटाच आहे असं मला वाटतं आणि आहेच. तर मग म्हटलं चला आपण पण सुरुवात करूया व्लॉगला, कारण की काहीतरी वेगळं करतो आहे. आता सगळं तेच करतायत, उठायचं, बसायचं, खायचं, प्यायचं, बॉडी बनवायची, झोपायचं. पण तसा आपला कारभार नाही. पण फक्त एवढंच आहे की या येणाऱ्या 8 महिन्यामध्ये मी असं ठरवलं आहे की मी प्रोटीन इंटेकवरती लक्ष देईल. आणि त्यासाठी माझं टार्गेट राहणार तर आहे 1 मील अ डे, पण ते 2 पोर्शनमध्ये असेल. जॉबवरनं आल्यानंतर, जिमला जायच्या आधी आणि जिमवरून आल्यानंतर. फक्त एवढंच आहे की त्यामध्ये मी 2 स्कूप वे प्रोटीन्सचे ॲड केलेत प्रोटीन इंटेक वाढवण्यासाठी. आणि आता श्रावण सुरू आहे, मग पुढच्या महिन्यापासून मी प्री वर्कआउट म्हणजे जिमला जायच्या आधी अंडी ॲड करेल. क्रिएटिन वगैरे मी घेत नाही, मी फक्त प्रोटीन घेतो ना, मी प्री वर्कआउट घेतो. पण एवढंच आहे की जरी मी दिसायला बारीक असलो तरी पण मी खूप हेवी लिफ्ट करतो आणि माझ्यासोबत जिमला येणाऱ्या लोकांना हे माहीत आहे. विथ द टाईम मी तुम्हाला त्याच्या पण व्हिडिओ दाखवेल. हे सर्व अनअचिवेबल वाटतं, पण तसं काय नाही आहे. प्रत्येकाचा गोल वेगळा आहे, प्रत्येकाचं माइंडसेट वेगळं आहे, तसं माझा पण माइंडसेट वेगळा आहे. आणि मी माइंडसेट ओनली, मोटिवेशनवाला काही सीन नाही आहे. त्यामुळे तर नक्की राहा माझ्यासोबत, फॉलो करा आणि बघा मी कसं करतो आहे ते.